मठात या दर्शन समर्थांचे वेळ झाली असता मनाची गाडी केली, वेळ झाली असता माझी गाडी केली तेलाऱ्याची, तो बाळाभाऊ मठाची बटे तो बजाडे द्याहो, प्रसाद घेऊन जावे तुम्ही, आजपर्यंत इथून कधी नाही गेला उपशीत, आज असे प्रीत काहो म्हणे, त्यातून नाही भीती पाते अडावे मनात, तो कवर म्हणाला मला निकड आहे भाऊ, आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तर तुम्ही न करा ये काळी, बोलल्याप्रमाणे निघाला तेला श्री डॉक्टरला घेऊन मुलावणसाला बसला, दमडी माझी बसून रात्र होती अंधारी, महाभयंकर साठी वाटे दिशा शुकरी निजपतीच्या वियोगे, तो काय घडले वर्तमान, तेलाचा रस्ता चुकला, गाडी उभी काठ अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूस काटेबार, गाडीवाला झाल्यावर तर साहेब रस्ता आहे चुकला, ऐसे कथा कवळास आश्चर्य वाटले बहुत, अपशब्द बोलला होता त्या गाडीवाला, तू तेलाचा म्हणून तुझी गाडी केली असे आडमार्ग कैसे आणून सोडले, काय होता दार पहिला म्हणून रस्ता चुकला, वाट तुझ्या वेळेला दिसती कशी न सांग माझं, तेलाचा रस्ता तो आम्ही हमेशा मग आडमार्गावर गाडी कैसे आली, मजला का शोधले तर महिना परत केला की मी हमेशा गाडी वाहतो, तेला राहून येते तो रस्ता उगा माहीत न जाऊ, बैलही नाही कुठच्या वेळेस ते सगळे इथे चालले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाचा, मग कवर समजला म्हणा, हे समर्थांचे आहे कृत्य का, आपली प्रसाद घेतल्यावर मी निघालो, बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, हे भयंकर काने नेते बशीत राहता, पण गजानना तुझा वाचून रक्षण माझे करावया, तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला गरमाळांचा आवाज आला, तो डॉक्टरांच्या कानी पडला, ते मिळाला थोडा धीर, गाडीवास म्हणे कवर असताना बहादूर या चावलीचा सुमार धरून गाडी आणता, तो या चावलीचा सुमार धरून गाडी आणता, गाडीवाल्याने तेसेच केले, काट्या कुपाट्यातून बाजूला गेले, हमरस्ता लागता बरी, डॉक्टरांचा चौकशी काय समजल्याशे बरे, शेगावचे शिवार आहे दोनचा चार, मग म्हणे चालता मठापासी, सूर्योदयाच्या समाळाला गावला मठापासी, वृत्तांत बाळगला कथन वृत्तांत बाळगला निवेदन केला सर्व येऊन, बाळाभाऊ म्हणाने हेच आज बरे झाले, व ते पतींना जाऊ दिले, समर्थांनी तमास आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जावं तेलारा करू नये कधीच करा प्रसादाचा विकार, तुम्ही समर्थांचा भक्त म्हणून तो आणले परत, मानवाचा योग्य परिस्थिती जाणे अशक्य, संतांचे जे म्हणे ते चेल घडवणे, त्यावर भरोसा ठेवणे निवांत असावे, दुसऱ्या दिवशी प्रसाद घेऊन भाऊ गेला ते जारसे, एक कीर्तनचा नामे नार होता बालविनार, त्याचा मुलगा दिनकर 1 वर्षाच्या, त्याची सोमनेचा रोग झाला, लोक म्हणजे सट्टा लाभाला कोबा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात देशू लागले, करते नुसते कातडे वैद्यडे बडे बडे, मूल रडता राहीना, दूध पडे घेईना, ज्वरमुळे सोडीना, पाहता याच्या तरुते, वैद्य म्हणते ऋतूंचासी तू अशा औषध न देई असी, हा तुझ्या हाताशी लागणे आहे अशक्य, शक्य अशक्य विचार शून्य करावा निरंतर, उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये, एकूण रतन सारडू लागला डळजसा, शेवटी त्याने विचार केला, एवी तेवी मरते पोर, करून पाहावा एक शेवटचा उपाय, दिनकराचा अंतकाळ आला होता ते जवळ, घरची माणसं शकळ सापडी लागली शेवटे रडावया, हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले, ठिकाण मनगटाचे सोडले ठिकाण पान आडणे, अशा स्थिती माधारी रतनचाने पुत्र करी निमटल असे द्वारी गजाननाचे आणकेला नवस, माझा पुत्र उठल्याशे निवाटी तम्मास, मी 5 रुपयांची, तुम्ही पावले अवघेला त्याचा अनुभव द्या, मी आपल्या माझी उपेक्षा करू नका, माझे मूल द्वारात तुझ्या जरी झाले मिळून, तुझीच होईल नाचक्य या वराडात, अमृतापरी तुझे चण सांगत आले आम्हाजण, कृपा कराय बाला माझा पुत्र डोके पुढे तुझ्या पायावरच माझा निश्चय, अमृत तुझे तुझी दृष्टी, त्याची कराव्या दिवशी नको करीस मला कष्टी, महापुरुषा गजानना, यास काही वेळ झाला, मूल हाता पायाला हलवावया लागले, रुदन करू लागले जणे, नाडी आली ठिकाणी, तो प्रकार पाहून लोक सारे आनंदाले, समर्थ कृपा झाल्या, राहील कुठून त्या दण, सूर्याच्या समोर तमाचा तो पाड नसेल, काही दिवस गेल्यावर दिनकर झाला पुढवून, नवस असल्या शब्द ऐकतो, तो पळे हा न्याय असेल, दादा पलट करायचा, पुत्र राजा नावाचा, प्रसाद होता समर्थांचा, संत कृपा अमोल खरी, कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रबागा नावाची, लाडेगाव सासरचे, तिसे गरजपणे प्रसंगाला कठीण फार, प्रसूतीची वाढ कठीण स्त्री जातीला, प्रसूतीस्थळ निर्धारी चंद्रबागाची माहिरी, मोठ्या कष्टाने झाली तिची प्रसूती, परी ज्वरे अंमल बसविला, तो होता नवा ज्वर, थकल्यामुळे डॉक्टर प्रयोग करून तिच्यावरील काही केले निघेना नाही, औषध उपाय केले फार,
परिगुणाला किंचित शेवटी त्याने जोडल्या श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला व्याधी तितक्या पुरता दबला परिणमता झाला नामशेष देहातुने चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी पाटील घेऊन गेला तिसे अपदेसे औषधोपचार करावया वैद्यविधाने नाना करते कोणी न सांगडे बोलते कोणी बोलते क्षय झाला मधेस्या मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला शेवटी त्याने